नमस्कार. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मी अरुण मेहत्रे आणि आपण पाहतात टॉप न्यूज पंचायत. मंडळी, आजचा पंचायतचा विषय आहे शिक्षा सुनावली, फाशी कधी. अर्थातच संदर्भ हा नसरापूर प्रकरणातील निकालाचा आहे. अवघ्या 2 महिन्यामध्ये या प्रकरणाचा, या खटल्याचा निकाल लागला. एका चिमुरडीवरती अत्याचार करून तिचा खून करण्यात आला होता आणि त्यानंतर सगळ्याच यंत्रणांनी अतिशय संवेदनशीलतेनं आणि कर्तव्यदक्षपणे आपापली जबाबदारी निभावली आणि त्याचा परिणाम म्हणून त्या आरोपीला न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली. मात्र फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर पुढे काय? कारण बऱ्याचदा असं घडतं की शिक्षा सुनावली जाते, त्याची अंमलबजावणी होत नाही. आणि एकूणच म्हणजे केवळ शिक्षा हाच भाग नव्हे, तर समाज म्हणून अशा घटना वारंवार घडत असतात. तर या सगळ्या अनुषंगाने आज आपण बोलणार आहोत. माझ्यासोबत पुण्यातील मान्यवर आहेत. सगळ्यात आधी रेखाताई कोंडे, सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्याचप्रमाणे शिवसेनेच्या नेत्या आहेत. वेगवेगळ्या विषयावरती आंदोलन करत असतात. त्या आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. आपलं स्वागत. त्यानंतर ॲडव्होकेट मिलिंद पवार. मिलिंद पवार नामांकित विधिज्ञ आहेत आणि अनेक प्रकरणांमध्ये, अनेक खटल्यांमध्ये आपल्याला ते कायद्याची बाजू मांडताना आपल्याला दिसत असतात. आणि नेहमीप्रमाणे तृप्तीताई देसाई, सामाजिक कार्यकर्त्या, अधिक परिचय करून देण्याची आवश्यकता नाही. जसं मी आता म्हटलंय की ही जी घटना घडली, त्यानंतर फास्टॅग कोर्टामध्ये ही केस चालली आणि आरोपीला शिक्षा सुनावण्यात आली. प्रश्न या ठिकाणी असा आहे की हे जे कोणी आरोपी असतात, म्हणजे आज आपण जे मथळे किंवा हेडलाईन झळकल्या, नराधमाला फाशी, हे जे नराधम असतात ते आपल्यातलेच असतात. आपल्याच समाजातनं हे नराधम जन्माला आलेले असतात. त्यांचा आपल्याच समाजामध्ये वावर सुरू असतो. तर असे नराधम हे आपल्यातूनच का म्हणून किंवा कशा पद्धतीने, काय अशी परिस्थिती असते की हे आपल्यातच असे उपसतात? हा दोष नेमका कुणाचा, याविषयी आपण सुरुवातीला बोलूयात. रेखाताई, आपण तो. नक्कीच तुमचा प्रश्न अगदी महत्वाचा आहे आणि समाजातल्या प्रत्येक मनातला प्रश्न आहे की अशी विकृती मुळात जन्मालाच काय येते. ही विकृती जन्माला यासाठी येते कारण आपली सिस्टीम, आपल्या सिस्टीममध्ये खरं आरोपींसाठी इतक्या कायद्याच्या पळवाटा आहेत की त्याच्यातून ते सहज निसटतात आणि या आरोपींना इतकं संरक्षणही मिळतं. म्हणजे जर एखादा बलात्कारित असेल किंवा एखादा खून करणारा आरोपी असेल तर त्याला पोलीस संरक्षणही तेवढंच मोठं ताकदीचं मिळतं. म्हणजे लोक त्याच्या केसाला सुद्धा धक्का लावू शकत नाहीत. फक्त लोक आक्रोश करतात की नाही, आमच्या हातात द्या, आम्ही त्याचे हातपाय तोडू, आम्ही जाळू, आम्ही मारून टाकू. हा सगळा रोष राग फक्त दिसतो, पण मात्र त्या आरोपीला शिक्षा होईपर्यंतचा जो कालावधी असतो तो प्रचंड मोठा असतो आणि खऱ्या अर्थानं पीडितांचं एक प्रकारे त्यातनं खच्चीकरणच होत जातं. कारण निकालासाठी जो कालावधी असतो तो खूप वर्षानुवर्षाचा असतो आणि काही झालं तरी जो निकाल लागतो, जर विलंबाने निकाल लागला तोही एक प्रकारे पीडितांवरती अन्यायच असतो, कारण तो उशिरा लागलेला न्याय असतो. मग हे जेव्हा आरोपींना माहीत असतं, आरोप जे करणारे असतात, अशी कृत्य, घाणेरडी नीच कृत्य करणारे, तर त्यांना पक्का माहीत असतं की आपण यातनं कसे सुटणार आहोत. या पळवाटा त्यांना पक्क्या माहीत असतात आणि त्याच्यातूनच गुन्हेगारी वाढते, त्याच्यातूनच बलात्कार सारखे प्रकरणं जास्तीत जास्त वाढतात, कारण कायद्याची भीती कमी राहिलेली आहे. तेवढे सक्षम आपले कायदे नाही आहेत. आम्ही वारंवार वेगवेगळ्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे विनंती करतो आहोत, निवेदनं देत आहोत की हे कायदे अधिक कडक करणं गरजेचं आहे. ज्या पायवाटा आहेत त्या पायवाटांना पायबंद घालणं गरजेचं आहे. ते नेमकं होत नाही, ते होणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. ही झाली कायद्याची बाजू किंवा कायदेशीर अंगाने त्याचा विचार करताना. पण दुसरा एक जो भाग आहे की सामाजिक, कौटुंबिक किंवा नैतिक असं एक दडपण असतं प्रत्येक व्यक्तीवर. आपण आज कुठेही वावरताना की अरे आपण असं हे बोलायचं की नाही, असं वागायचं नाही, तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत असतो. तर मग हे सामाजिक, कौटुंबिक, नैतिक दडपण किंवा ती जी काही एक आपला ब्रिंगिंग त्यामध्ये झालेलं असतं, तर त्याचा काही परिणाम होत नाही का? किंवा असे लोक जे, जसं आता त्यांनी सांगितलं की कायद्यातल्या पळवाटा असतात, पण समाज म्हणून निश्चितपणे हा कुठेतरी दोष आहे, कुठेतरी त्रुटी आहे, असं नाही का वाटत? समाजामध्ये आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या प्रवृत्तीचे लोक आहेत
आणि वेगवेगळ्या स्वभावाचे लोक आहेत. जेव्हा आपण संस्कारांचा विषय घेतो, प्रत्येकाला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे संस्कार होतात. परंतु जसं जसं वय वाढायला लागतं, जसे जसे आपल्याला मित्रपरिवार लागतो, आपण जर बघितलं तर मित्रपरिवार जर चुकीचा मिळाला, सहवास जर चुकीचा लाभला आणि ते जर आपल्याला जर ते त्या पद्धतीनं आपण पुढे गेलो तर निश्चितच आपण आता कोयता गँग बघतोय. 17, 18, 16 वर्षाची जी मुलं आहेत ती त्या गँगमध्ये आहेत. काय आहेत ते? काय घरातले संस्कार नाही आहेत, पण आपल्याला घरच्यांपेक्षा मित्र फार चांगले वाटायला लागतात, कारण ते आपल्याबरोबर दिवसभर असतात, आपल्याशी सगळं शेअर करतात. घरी गेल्यावर आई वडील जे आहेत ते ओरडतात चुकीचं काही केल्यावर. ही जी एक मानसिकता आहे आत्ताचं, जर आपण जी ही जेनझी पिढी जर बघितली, किंवा आता भीमराव कांबळेला झालेली शिक्षा, भीमराव कांबळेचं वय जर बघितलं तर तो ज्येष्ठ, कदाचित 50+ आहे तो, 60+, म्हणजे साधारण ज्येष्ठ नागरिक आहे. ही जी शारीरिक भूक, किंवा एखाद्या लहान मुलीकडे, आता त्याची जी नात आहे ती त्या मुलीपेक्षा मोठी असेल, पण ती एक प्रवृत्ती जी आहे, ही जी एक मानसिकता आहे, ती कुठंतरी जी आहे ती सध्या वाढत चालली आहे. त्याचं कारण काय आहे? तर आपण बघतोय की सोशल मीडिया हा चांगला आहेच, परंतु सोशल मीडियावर, युट्यूबवर जशा चांगल्या गोष्टी बघायला मिळतात, तशाच आपण बघतो की अगदी खालच्या पातळीवर, अगदी सेक्स व्हिडिओ असतील किंवा कुठेही त्याला हे नाहीये, म्हणजे बंदी नाहीये. त्यामुळे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या वयाच्या माणसांपर्यंत हे जेव्हा बघितलं जातं, आणि त्यावेळेला ज्या पद्धतीनं, आता काही जण बघतात आणि सोडून देतात, परंतु काही जणांना मग त्या पद्धतीनं घरात जर वातावरण नसेल, आपली बायको नसेल, किंवा त्या गोष्टी जर आपल्या भागत नसतील, तर एखाद्या मुलीकडे, अगदी मग ती लहान मुलगी असेल किंवा अगदी वयोवृद्ध महिला असेल, म्हणजे आधी म्हटलं जायचं की बलात्कार कुणावर होतो? ज्या छोटे कपडे घालतात किंवा ज्या अंग प्रदर्शन करतात, तर हे चुकीचं आहे. कारण आत्ताची जर बलात्काराची प्रकरणं आपण बघितली तर ती अगदी 60-70 वयोगटाची एखादी आजी जी नऊवारी साडी घेऊन पदर घेते आणि ती रानामध्ये जेव्हा शेळ्यांना चरायला नेते, तिथंही झालेलं बलात्काराचं प्रकरण आहे. त्यामुळं ही जी मानसिकता आहे, ही प्रवृत्ती आहे, ही प्रवृत्ती वाढत चालली आहे. आणि त्यासाठी मग आता हा जो काही नवीन ही जी काही पिढी आहे, त्यांना एकतर शाळेमध्ये या पद्धतीचं शिक्षण देणं. सेक्स काय आहे बघा, आता सेक्स जो आहे तो आपण शाळेमध्ये सुद्धा आता आपण बघतो की अनेक अल्पवयीन गुन्हेगार झालेले आहेत. कारण मग प्रेम प्रकरण होतात. आम्ही शाळेत होतो, प्रेम प्रकरण माहीतच नव्हतं, प्रेम काय असतं हेही माहित नव्हतं. पण आता 5वी 6वीची मुलं जी काय आहे ती प्रेम प्रकरण करून, किंवा एखादा दुसरा मुलगा आपल्या जी कोणी प्रियसी आहे तिला बघतो किंवा तिला फॉलो करतो म्हणून मारायलाही कमी पडत नाही. आणि अशी अल्पवयीन गुन्हेगार जे आहेत ते आता जेलमध्ये जास्त आहेत आणि त्यांचं संपूर्ण करिअर खराब होतं. आणि मग ही जे समाजाचं दडपण जे आपण म्हणतो ना, भीतीच राहिलेली नाहीये. कारण दररोजच्या ज्या घटना वाढत चाललेल्या आहेत, तर त्या घटनांमध्ये अरे आज हा बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय, तिकडे झालेला आहे, लहान मुलावरही होतो, मोठ्यांवरही होतो. आणि मग दडपण का नाहीये, भीती का नाहीये? कारण कुठल्याच गुन्ह्यामध्ये शिक्षाच झालेली नाहीये. आपण जेव्हा सगळ्यात पहिलं प्रकरण निर्भयाचं बघितलं, निर्भयाच्या प्रकरणात आम्ही 2012 पासून होतो, ते फास्ट ट्रॅक कोर्ट आणि पॉक्सो तेव्हाच कायदा आला, परंतु तो कायदा येऊन सुद्धा फास्ट ट्रॅक मध्ये 8 वर्ष न्याय मिळायला लागली. आता मी उलट अभिनंदन करेन, हे जे प्रकरण आपण घेतलं, मी टॉप न्यूज मराठीचंही अभिनंदन करेन की हा चांगला विषय तुम्ही जो काही चर्चेला घेतला. कारण ऐतिहासिक वेळेमध्ये ऐतिहासिक निकाल हा आपल्या पुणे न्यायालयाने दिलेला आहे. कारण आता ह्या प्रकरणात 1 मेचं हे प्रकरण आहे जे नसरापूरला घडलं. आणि नसरापूर प्रकरणामध्ये म्हणजे तातडीनं मी त्यांच्या घरी गेले होते, त्या घटनास्थळावर गेले होते, गावातल्या लोकांनाही भेटले होते. फास्ट ट्रॅक कोर्ट सुद्धा स्वतंत्र जे आहे ते पुण्यामध्ये नव्हतं. आम्ही म्हणायचो फास्ट ट्रॅक कोर्टच नाही तर कधी निकाल लागणार. पण ग्रामीण पोलिसांनी केलेला तपास असेल, 55 साक्षीदारांचं जे आहे ते घेतलेले जबाब असतील, त्यांनी केलेलं काम असेल आणि न्यायालयाने दिलेला तातडीनं निकाल असेल, तर हा खरोखरच एक चांगला एक संदेश आहे की तुम्ही जर गुन्हा केलात तर आता तुमची सुटका नाही. 2 महिन्याच्या आत निकाल येणं ही खरोखरच सकारात्मक बाब आहे. आणि तो एक संदेश आहे. म्हणजे आपण जे म्हणतो ना, दडपण, सामाजिक भीती, ती का नाहीये? तर ती भीती कधी निर्माण होईल? जेव्हा कायद्याचा धाक बसेल, कायद्याने शिक्षा होतील आणि त्याची अंमलबजावणी होईल तेव्हा. परंतु कालचा निकाल जेव्हा फाशीचा आला, मरेपर्यंत फाशी 2 महिन्याच्या आत जर निकाल येऊ शकतो, तर मात्र गुन्हेगार 10 वेळा विचार करणार गुन्हा करण्याच्या वेळेला. असे गुन्हे फार कमी होऊ शकतात. पण ही गुन्ह्याची नुसती सत्र न्यायालयाने दिलेली शिक्षा जरी स्वागतार्ह असली तरी सुद्धा अंमलबजावणी लवकर होणं गरजेचं आहे. तुम्ही जसं म्हटलं की जसं तृप्तीताईंनी आता सांगितलं की आपल्या आसपासची परिस्थिती कारणीभूत असते. बऱ्याचदा
अशा प्रकारचे गुन्हेगार त्या परिस्थितीतून जन्माला यायला. मिलिंदराव, मला सांगा की महिला सुरक्षा कायदे आपल्या देशात आहेत आणि वेळोवेळी त्याच्यामध्ये सुधारणा देखील केली जाते. मग असं असताना या महिला सुरक्षित का नाहीयेत? एक वकील म्हणून, एक विधिज्ञ म्हणून. आता दोन्ही ताईंनी जे काही सांगितलं की कायद्याचा वचक राहिलेला नाही, बरोबर आहे, ही वस्तुस्थिती आहे. वकील लोक आम्ही जेव्हा बाररूम मध्ये असतो चर्चा करताना गमतीने बोलतो की पोलिसांना फुल पॉवर द्या, मंदिराच्या दारातली चप्पल पण चोरी जाणार नाही. राईट. हे सगळं पोलिसांच्या हातामध्ये आहे. मग आपण आता समजा हे परवाचं प्रकरण सोडून द्या, जनरल आपण जर पाहिलं, अनेक वेळेला पोलीस हे दबावाखाली काम करतात, अनेक घटना घडतात, गुन्हे घडतात, कुठून फोन यायचे ते फोन येतात, मग हा आपला आहे तो त्यांचा आहे, सोडून द्या, ठेवा, बरोबर आहे. त्या पद्धतीने तपास सुरू होतो. आपल्याला असं वाटतं की न्यायालयामध्ये न्याय मिळत नाही, केसेस प्रलंबित राहतात. मग हे परवाचं नासरापूरचं प्रकरण 1 मेला घटना घडल्यानंतर काल 28 जूनला निकाल कसा लागू शकतो? बरोबर आहे. म्हणजे सगळ्या न्यायव्यवस्था असेल, पोलीस यंत्रणा असेल, सगळ्यांनी आत्मपरीक्षण करायची वेळ आली होती. आत्मपरीक्षण केलं, निकाल द्यायचा म्हणलं तर देऊ शकतो, ही वस्तुस्थिती आहे. काल हे सिद्ध झालं. पुण्याच्या न्यायालयाने देशाला दाखवून दिलं की पोक्सो सारख्या अशा हिनस क्राईम मध्ये 2 महिन्यामध्ये फाशीपर्यंत, म्हणजे भारतातली सगळ्यात कठोरातली कठोर शिक्षा, कॅपिटल पनिशमेंट देऊ शकतं. हे एक मूर्तिमंत उदाहरण काल घालून दिले. मग आता केसेस पेंडिंग का राहतात? बरोबर आहे. केस पेंडिंग राहिली की शेवटी गुन्हेगार जो असतो तो गुन्हेगारच असतो. अशा प्रकारचे गुन्हेगार गुन्हे करणारे, हा गुन्हा त्यांच्या मनात असतो, लपलेला असतो. समोरच्या काही व्यक्ती असतात, आपल्याला माहिती आहे का त्याच्या मनात काय आहे, त्याच्या मनात काय चाललंय, बलात्कार करायचंय, किडनॅप करायचंय, मर्डर करायचंय, माहित नसतं. बरोबर आहे. म्हणजे हा सगळा मनात दडलेला आहे. पण ज्या वेळेला गुन्हा घडतो तिथून पुढे सगळ्या यंत्रणा मोशन मध्ये आता तपास सुरू होतो. जोपर्यंत काल जसा न्याय झाला तसा फास्ट ट्रॅकवर न्याय मिळत नाही तोपर्यंत गुन्हेगारावर जरा बसणं शक्य नव्हतं. पण मग आता काल जो काही निकाल लागला, असं होणार आहे का आता काल फाशी झाली आजपासून सगळे रेप थांबले? 2 दिवसात बघा परत बातमी येणारच आहेत. मग रेप मध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. ज्येष्ठ असतात, कनिष्ठ असतात, कॉलेजच्या असतात, एकत्र काम करणारे असतात. मग त्याला पॉलिटिकल कलर दिला जातो आणि त्यातनं सगळं प्रकरण वाढत जातं. आणि म्हणून पोलीस जोपर्यंत फ्री हँड तपास करू शकत नाहीत, जोपर्यंत वेळेत चार्जशीट पाठवू शकत नाहीत, तोपर्यंत अशा प्रकारच्या फास्ट ट्रॅकच्या निकालाची अपेक्षा करणं चुकीचं आहे. शेवटी न्यायालयामध्ये चार्जशीट दाखल झाल्यावर फक्त न्यायाधीश जर म्हणले की नाही मी आता हे 2 महिन्यातच निकाल देणार आहे, शक्य नाही. किंवा सरकारी वकील म्हणले नाही आता आम्हाला 2 महिन्यातच संपवायचंय, पॉसिबल नाही. जो न्यायालय देतो त्यांना माहिती असतं की प्रत्येक गोष्टीवर हे कोर्टाची केस चालू असते. सरकारी वकील असतील, आरोपीचे वकील नसतात. दोघं असतील, न्यायाधीश आजारी असतात, कोर्ट नसतं. तिघही असतात, स्टेनो नसतो. टायपिंग करणारा स्टेनो जरी नसला तर तेवढ्या कारणावर खटली पुढे जातात. अशा अनेक त्याला कारण आहेत. त्यामुळे सिस्टीम मध्ये एका कोणाला तरी दोष देऊन उपयोग नाही की यांच्यामुळेच खटला पुढे जातो. पण एक मात्र ही वस्तुस्थिती आहे की जोपर्यंत अशा प्रकारचे निकाल लागणार नाहीत तोपर्यंत अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा बसणार नाही, जरब बसणार नाही. अगदीच काही नसल्यापेक्षा एक उदाहरणादाखल एक निकाल तर झाला की अशा प्रकारचा गुन्हा केला तर फाशी होऊ शकते. आता हा गुन्हेगार कालचा कोण होता? तो अतिशय म्हणजे असा मनोरुग्ण टाईप तो व्यक्ती, वय वर्ष 65 आहे, 7 मुलांचा बाप आहे. बरोबर आहे. यापूर्वी त्याने असे 2 कृत्य केले होते. म्हणजे तो त्याला आपण म्हणतो ना सायकिक किंवा अशा प्रकारच्या गुन्हेगाराला हॅबिच्युअल गुन्हेगार असतो, सरावलेला, या टाईपचा तो गुन्हेगार होता. आता त्या गुन्हेगाराने केलं, मग त्याला घरचे कोणी विचारायला तयार नाही. त्याच्या बायकोकडे आपलेच लोक गेले, तर बायको म्हणले त्याला फाशी देऊन टाका. त्याला वकीलही कोणी नव्हते, सरकारतर्फे वकील द्यायला लागतात, ते वकील दिले. म्हणजे त्याची बाजू तरी प्रॉपरली मांडली गेली की नाही माहित नाही. शेवटी गुन्हा तर घडलाय, गुन्हा घडलाय म्हणून आज फाशीपर्यंत शिक्षा झालेली आहे. आता भविष्यात उच्च न्यायालयामध्ये अपील जाणार, आमच्यासारखेच वकील असणार. शेवटी गुन्हा जरी घडलाय, हिनच जरी असला तरी शेवटी कायदा काय सांगतो, संविधान काय सांगतं? बरोबर आहे. प्रत्येकाला समान न्याय मिळायला पाहिजे, आपला कायदा सांगतो. उगीच काहीतरी फार समाजामध्ये आरडाओरडा झाला आणि एखाद्याला फाशी दिली असं होत नाही. म्हणजे ह्या निकालावर उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयापर्यंत उहापोह होणार. बरोबर आहे. आणि त्या पद्धतीने मग भविष्यामध्ये ते अपील टिकतंय नाही टिकतंय, फाशी टिकती नाही टिकत, परत जन्मठेपर होतं, हा सगळा उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार असणार आहे. आणि त्या
पद्धतीने पुढचं एक्झिक्युशन अवलंबून असेल एक वकील म्हणून माझं असं म्हणणं आहे. पण आता आपण या सगळ्या यंत्रणांचा म्हणजे यांनी तपास केला किंवा न्याय व्यवस्था असू द्यात किंवा सरकार यांचं अभिनंदन करतोय आणि एकूण निकालाबाबत असमाधान व्यक्त करतोय. हा झाला एक भाग. पण प्रश्न पुन्हा एक वेगळा उपस्थित होतो की अशा प्रकारचे चांगले निकाल जे आहेत ते अपवाद म्हणून का समोर यावेत, ते नियम का बनू नयेत? कारण शेवटी निकष जसं आता आपण बोलताना म्हटलो रेखाताई की मग ती चिमुरडी किंवा पीडित मग ती कुठली पुण्यातली असू द्यात किंवा उर्सेतली असू द्यात किंवा कुठली गौंजेची असू द्यात किंवा आणखी तिकडे डोंज्यातली असू द्यात, हा जो भाग आहे किंवा कुठल्या मेट्रो शहरातले असू द्यात, तर मग एका प्रकरणाचा निकाल 2 महिन्यात लागतो आणि इतर प्रकरणांचा निकाल लागायला मात्र 20-20 वर्ष लागतात. तर हे देखील वास्तव आहे. त्याविषयी तुमचं काय भाषण? जलदगती न्यायालयामध्ये आपण या नजरेने बघतो की त्वरित न्याय मिळेल पीडितांना, पीडितांच्या कुटुंबियांना. मात्र ठराविक प्रकरणांमध्येच जलद गतीने आणि ठराविक प्रकरणांमध्ये विलंब हे चित्र आज कुठेतरी आपल्याला दिसलं या निकालातून. कारण 2 महिन्यात, अवघ्या 2 महिन्यामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टात निकाल लागतो, आनंदाची बाब आहे. आम्हाला सुद्धा फार छान वाटलं की चला त्या चिमुरडीला न्याय मिळाला. आज महाराष्ट्रामध्ये एक चांगला संदेश गेला की अशा पद्धतीची घाणेरडी कृत्य करणाऱ्यांना त्वरित शिक्षा होऊ शकते. मात्र याच्या पूर्वी पण अशी प्रकरणं घडली ना. उर्से गाव आहे मावळात, तर तिथे 5 वर्षाच्या बालिकेवरती बलात्कार झाला, तिचाही खून झाला. त्या गावात सुद्धा प्रचंड जनप्रक्षोभ रस्त्यावरती आला, त्यांनी आंदोलनं केली, महामार्ग अडवले. त्यांनी सुद्धा हीच मागणी केली की त्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. मात्र अजून सुद्धा त्या केसचं काय झालं आहे हे कुणालाही माहीत नाही. मग तिथे जनप्रक्षोभ नव्हता का? तिथे लोक रस्त्यावर आली नाहीत का? त्या मुलीवरही तोच अन्याय झाला ना. मग त्या केसवरती एवढा विलंब का? आणि या केसचा निकाल त्वरित लागला, आनंद आहे, पण दुजाभाव का? हा साधा प्रश्न आहे की एकच केस आहे का आपल्या महाराष्ट्रामध्ये? अशा असंख्य केस आहेत आणि असंख्य बालकांवरती अत्याचार झालेले आहेत, मुलींवरती अत्याचार झाले आहेत, महिलांवरती अत्याचार झालेत. त्या सगळ्या केसेसचं नेमकं झालं काय याचा आढावा सुद्धा राज्य सरकारनं देणं गरजेचं आहे. याबाबत सुद्धा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये किती केस पेंडिंग आहेत आणि त्यांना विलंब का होतो आहेत याची उत्तर सुद्धा राज्य सरकारनं देणं गरजेचं आहे. केवळ एका केसमुळे स्वतःची पाठ थोपटवून घेणं हे सुद्धा योग्य नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. कारण गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन केसेस चालायला पाहिजे. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. कारण त्यांनी आता उदाहरणही दिलं की उर्सेतल्या चिमुकलीवरती 5 वर्षाची तिच्यावरती अत्याचार झाला, तिचा देखील खून झाला आणि आज त्या केसचं काय कुणाच माहिती नाही. तर निश्चितपणे म्हणजे तुलना आपल्याला अशी अजिबात करायची नाही की या प्रकरणामध्ये झालं ते चुकीचं झालं. हे तर चांगलंच झालं, त्याबाबत समाधान आहे, अभिनंदन आहे. मात्र दुसऱ्या बाजूला ही देखील वस्तुस्थिती, हे देखील वास्तव आहे की अशा हजारो केसेस आहेत की त्या वर्षानुवर्ष गंभीर स्वरूपाच्या पेंडिंग आहेत आणि मग ते लोक अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. आपण जर बघितलं तर फास्ट ट्रॅक कोर्ट हा याच्यासाठी आहे की जिथे फास्ट मध्ये निर्णय झाला पाहिजे. फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये अनेक प्रकरणं गेलेली मी स्वतः बघितलेली आहेत. उर्सेचं जे उदाहरण ताईंनी दिलं तर त्यामध्ये उर्से प्रकरणामध्ये मी त्या मुलीच्या घरी गेले होते. त्याला साधारण एक 3.5-4 महिन्याचा कालावधी झाला असेल. जी गोष्ट घडली ते परप्रांतीय कुटुंब होतं. मी त्यांना भेटून आले, पोलिसांना भेटून आले, तातडीनं आपण कारवाई करायला पुढची सांगितली. तेही प्रकरण जे आहे ते न्यायालयात आहे. मी साधारण एक 4-5 महिन्यापूर्वी साताऱ्याला एक घटना घडली होती सासपड्याला, जिथं एक 10 ते 11 वर्षाची मुलगी होती, जिच्या डोक्यामध्ये जातं जे असतं ते घालून तिचा खून करण्यात आला आणि तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला. ती कराटे चॅम्पियन होती, त्यामुळे तिने ढकलून दिलं, तिने जीवाची बाजी लावली. त्यामुळे नंतर तो रिपोर्ट निगेटिव्ह आला, पण तिला मारून टाकलं शेजारच्यांनीच. आणि त्यावेळेला सातारामध्ये मी जेव्हा गेले होते, आजूबाजूची गावं, आजूबाजूची कुटुंब इतकी घाबरलेल्या अवस्थेत होती की दररोज जवळजवळ 10 दिवस मोर्चे सुरू होते. गाव बंद केलेलं होतं, रास्ता रोको केलेला होता, जसं नसरापूरला झालं. आपण जर नाशिकचं मालेगावचं प्रकरण बघितलं, नाशिकचं मालेगावचं प्रकरण तर प्रचंड गाजलं. चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. अगदी जनप्रक्षोभ इतका होता की न्यायालयाचा गेटचा दरवाजा सुद्धा तोडून लोक आतमध्ये गेलेली होती. त्यालाही साधारण एक 5-6 महिन्याचा कालावधी झाला असेल. आता ही प्रकरणं मी जी सांगतेय, जी टीव्हीवर दाखवली गेली, जी चर्चेत आली, अनेक अशी प्रकरणं येतात की ज्याच्यामध्ये आता मुली गायब आहेत किंवा अत्याचाराच्या घटना घडतात. मी दररोज
जवळजवळ राज्यातल्या 5-7 पोलीस स्टेशनला फोन करत असते अत्याचाराच्या किंवा अशा काही प्रकरणांमध्ये. पण मग ती प्रकरणं सुद्धा काही फास्ट ट्रॅकमध्ये जातात, पण न्यायालयात तर सगळीकडेच जातात. न्यायालय तर आहेच, परंतु न्यायालयाकडे कसं बघितलं जातं, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. आत्ताचं हे जे प्रकरण आहे म्हणजे नसरापूरचा निकाल 1 मेला झालेलं प्रकरण आणि 55 दिवसात आलेला निकाल, याच्यामध्ये आपण सगळ्यांचं स्वागत केलं. न्यायालयाचं स्वागत केलंय, पोलीस यंत्रणेचं स्वागत केलं. ज्या आई वडिलांची मुलगी तिथे जिच्यावर अत्याचार करून त्यांना न्याय मिळाला म्हणून त्यांना झालेला आनंदही आपण बघितला. तो कदाचित आत्ता तात्पुरता आनंद असेल, जेव्हा त्याला फासावर लटकवलं जाईल तेव्हा तिला तो पूर्ण न्याय मिळेल. पण मग सासपडेच्या प्रकरणात काय झालं, मग मालेगावच्या प्रकरणात काय झालं, मग ही सगळी प्रकरणं जेव्हा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये आहेत, तर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये असा का नियम सरकारने केलेला नाहीये की फास्ट ट्रॅक प्रकरणामध्ये, फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये जर अशा पद्धतीची संवेदनशील प्रकरणं, अत्याचार करून जिथं हत्या केली जाते, जिथं अल्पवयीन मुली आहेत किंवा ज्या तरुणी आहेत, तिथं असं का सांगितलं नाहीये की 2 महिन्याच्या आतच निकाल लावला पाहिजे? करा ना कायदा, आता अधिवेशन चालू आहे ना, करा कायदा. तुम्ही अजून शक्ती कायद्याची अंमलबजावणी करत नाही. शक्ती कायदा कधी, म्हणजे आपण जर बघितलं दिशा कायदा, आम्ही तेलंगणाला आंदोलनाला गेलो होतो, म्हणजे तेलंगणाला जेव्हा ती घटना घडली आणि त्या घटनेमध्ये तातडीनं एन्काउंटर झाला आणि तिथं जे आहे तो दिशा कायदा स्थापन झाला, तेव्हा आम्ही आंदोलनं केली होती. मी तेलंगणातही अटकेत होते आणि जेव्हा महाराष्ट्रात मागणी केली की दिशा कायदा आहे तसाच कायदा इथं करावा, त्यावेळेला आमचेही काही प्रस्ताव मागवले गेले. अनेक वेगवेगळ्या महिला संघटनांच्या मिटिंग ज्या आहेत त्या मंत्रालयात आणि विधान भवनात झाल्या. मग जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या महिला संघटनांकडून काही प्रस्ताव मागवले, तुम्हाला त्याच्यामध्ये काय काय हवंय किंवा किती दिवसात शिक्षा झाली पाहिजे, कायद्याचा मसुदा काय असला पाहिजे, याच्यावर चर्चा झाली. महिलांसाठी 1 दिवस अधिवेशन पण बोलवलं गेलं. पण मग शक्ती कायदाचा मसुदा तयार असून त्याची अंमलबजावणी अजूनही होत नाहीये. बरं, दरवेळी एखादं प्रकरण झालं की आपण म्हणतो की शक्ती कायद्याची अंमलबजावणी करा. शक्ती कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या ताबडतोब न्याय देण्याच्या आहेत, त्याच्यामध्ये कुठलाही विलंब नाही झाला पाहिजे. आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये जेव्हा नसरापूरचा निकाल लागतो आणि आपण अभिनंदन करतो, तेव्हाच इतर ज्या मुली, जिथं मग ते बीडची घटना असेल, साताऱ्याची घटना असेल, नाशिकची घटना असेल किंवा धाराशिवला मी मध्यंतरी गेले होते ती घटना असेल, या घटनेमध्ये जेव्हा न्याय लागत नाही तेव्हा मात्र असं वाटतं की कुठंतरी भेदभाव होतोय, कुठेतरी तातडीने निकाल लागला जातोय. आणि दुसरीकडे मात्र तिथेही चिमुरडीच गेलेली आहे, तिथेही आई वडिलांची तीच परिस्थिती आहे, तिथेही त्यांना न्याय हवाय, तिथेही आजूबाजूला रस्त्यावर लोक उतरले होते, तिथेही रस्ता रोको झालेला होता, तिथेही लोकांनी सांगितलं होतं की याला ताबडतोब चौकात फाशी द्या, आमच्या ताब्यात द्या, नाहीतर मग न्यायालयाच्या ह्याच्यातून 2 महिन्याच्या आत फाशी द्या. कुठंतरी मगाशी पवार सरांनी सांगितलं की आपण बघतो की जेव्हा निकाल होतो मग काही प्रकरणात निकाल दिला जातो, मग पोलिसांनी जर ठरवलं तर काय होऊ शकतं हे त्यांनी सांगितलं, किंवा एखाद्या यंत्रणेने, सरकारी यंत्रणेने जर ठरवलं तर 2 दिवसात, 2 महिन्यात निकाल होऊ शकतो. आणि जी देशातली सगळ्यात शेवटची म्हणजे जी फाशीची शिक्षा आहे ती सुनावली जाऊ शकते. हे कधी जेव्हा यंत्रणा ठरवतात तेव्हा. यंत्रणा का नाही ठरवत आहेत? आज चिमुरडींच्या ज्या हत्या होत आहेत, जी चिमुरडींची प्रकरणं होत आहेत, ही प्रकरणं जर थांबली पाहिजेत, यासाठी फक्त एक उदाहरण देऊन शक्य नाहीये. आता अधिवेशन चालू आहे, अधिवेशनामध्ये आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, एक उपमुख्यमंत्री महिला आहेत, सुनेत्रा वहिनी आहेत, आणि जे मुख्यमंत्री होते शिंदे साहेब ते आता उपमुख्यमंत्री आहेत, ज्यांनी आपण बदलापूरला बघितलं असेल की तातडीनं त्यांच्या काळामध्ये एन्काउंटर जे आहे त्या आरोपीचा करून तातडीनं शिक्षा दिली होती. मग असे मातब्बर मंत्री असताना किंवा महिलांविषयी संवेदनशीलता असताना मला वाटतं की नसरापूरचा निकाल लागला, त्या यंत्रणेचं अभिनंदनच आहे. पण या यंत्रणांनी आता अधिवेशन चालू आहे तर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये अशी कुठलीही प्रकरणं गेली तर 2 महिन्याच्या आत निकाल आला पाहिजे, असा जर निर्णय घेतला तर हे जे काही प्रकरणं घडतायत किंवा यापुढे जी काही घडू शकतात ती पूर्णपणे थांबतील आणि जे घडतायत त्याच्यात 50% जे आहे ते कमतरता येईल. बरोबर. आता आपण जरा कैच्या प्रश्नाकडे येऊयात. म्हणजे कालपासून पुन्हा त्याची चर्चा सुरू झाली की निकाल म्हणजे कठोरात कठोर शिक्षा ही सुनावली जाते. विषय येतो अंमलबजावणीचा. 2 नोव्हेंबर 2007 पुण्यामध्ये ज्योती कुमारी नावाची एक IT मध्ये काम करणारी तरुणी, तिथं अपहरण झालं आणि तिचा बलात्कार करून खून करण्यात आला. तो देखील गँगरेप होता. सगळं म्हणजे केवळ पुणेच नाही तर संबंध देश आदरला होता. त्या प्रकरणाचा निकाल 2012ला लागला. आरोपीला फाशी शिक्षा दिली गेली. पुढे ते प्रकरण उच्च न्यायालयात गेलं. उच्च न्यायालयाने फाशी शिक्षा रद्द करून जन्मठेपेची शिक्षा त्या ठिकाणी सुनावली. आणि अर्थात
जसं आपण म्हटलं की कठोरात कठोर म्हणण्यापेक्षा जन्मठेपेची शिक्षा आता आरोपी भोगतायत. पुढे कदाचित काय झालं अजून माहिती नाही. ऑक्टोबर 2009 मध्ये पुण्यातलीच एक नैना पुजारी नावाची तरुणी, ती पण अशीच कॅबमध्ये तिथं अपहरण केलं गेलं, तिच्यावरती अत्याचार केला गेला. त्या प्रकरणाचा निकाल 2017 मध्ये लागला. आणि विशेष म्हणजे की हे प्रकरण फास्ट्रॅक मध्ये होतं हा बरोबर 2017 मध्ये. आणि त्या प्रकरणामध्ये देखील फाशी शिक्षा सुनावली गेली. पुढे आरोपीच्या वतीनं उच्च न्यायालयामध्ये अपील केलं गेलं आणि तिथे हे प्रकरण अजूनही प्रलंबित आहे. बरोबर आहे. ही 2 उदाहरणं मी म्हणजे पुण्यात घडलेली, म्हणजे जे पुणे कोर्ट किंवा पुण्यातल्या सगळ्या यंत्रणा आता आपण ज्यांचं अभिनंदन करतो आहोत, याच व्यवस्थेच्या अखत्यारीत घडलेली ही 2 प्रकरणं आहेत. आणि जसं आता त्यांनी सांगितलं किंवा आणखी अनेक प्रकरणं आहेत. प्रश्न असा येतो की शिक्षा सुनावल्यानंतर तिची अंमलबजावणी होणार की नाही याबाबत आपल्या मनात शंका आजही कायम असते. मिलिंदराव, काय याचं कारण आहे? ते बरोबर आहे. आता यामध्ये तृप्तीताईंनी सांगितलं, रेखाताई पण बोलले, बरोबर आहे की कालचा झालेला न्याय घटना घडल्यानंतर 55 दिवसात, म्हणजे निकाल लागला चांगलाच लागला, मेसेज जायचा होता समाजामध्ये गेला, ही वस्तुस्थिती आहे. पण एक मेसेज पण गेला की सिलेक्टिव्हली न्याय दिला जातो की काय. अगदी बरोबर. ताईंनी जे काही उदाहरणं दिले, इकडं झालं तिकडं झालं, बरेच सांगितलं त्यांनी अशा घटना, तुम्ही आता 2-3 नावं घेतले. मग असं काय हे प्रकरण आहे की घटना घडल्यानंतर 55 दिवसात निकाल लागू शकतो, म्हणजे सरकारने हे सिद्ध करून दिलं आम्ही मनावर घेतलं तर असं करू शकतो. मग उर्सेचं प्रकरण सांगितलं, मग हे उर्सेमध्ये का घडत नाही? म्हणजे याच्या कुठेतरी मुळाशी जाऊन सगळ्यांनी विचार करण्याचा हा भाग आहे. आता राहिला प्रश्न पनिशमेंट, काल डिक्लेअर केली, ऍक्च्युअल तर हँग कधी होणार? बरोबर आहे. आता शेवटी कायद्याचं मूलतत्व काय, 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एका निरपराधाला शिक्षा होता कामा नये, हे आपल्या कायद्याचं मूलतत्व आहे. बरोबर आहे. जस्टिस डिले जस्टिस डिनाईड, म्हणजे न्यायाला विलंब म्हणजे न्याय नाकारल्यासारखं आहे. आणि आमच्यात परत दुसरी पण म्हणे, जस्टिस हरीड इज जस्टिस बरीड, म्हणजे आती घाईन संकटात जाईल. बरोबर आहे ना, न्याय भरायला पण जाऊ शकतो. कालचा जो काही झालाय 60 दिवसामध्ये, आता आपण विचारलं की विलंब होईल का, होऊ शकतो का, काय होईल, शेवटी कालचा झालेल्या निकालाला प्रत्येक ओळीवर हायकोर्टला आता चर्चा होणार आहे. पोलिसांची केस काय होती, तपासात निष्पन्न काय झालं, दोन्ही पार्टीचे आर्ग्युमेंट्स काय होते, सरकार पक्ष आणि बचाव पक्ष, दोन्ही पार्टीजने सायटेशन काय दिले, सुप्रीम कोर्ट असतील, उच्च न्यायालय असतील, प्रत्येकाने दाखले काय दिले, त्याच्यावर काय उभा केलं. बरोबर आहे. आणि जजमेंट देताना शेवटी आता उच्च न्यायालयामध्ये परत साक्षी पुरावा होणार नाही, खालच्या निकालावर फक्त आता युक्तिवाद होणार. मग खालचा निकाल कसं चुकीचा होता किंवा खालच्या न्यायाधीशांनी कसं चुकीचं ऑब्झर्व केलं, हे बचाव पक्ष तिथं आर्ग्युमेंट करणार. मग ते करत असताना कालचा जो काही प्रकार घडला, मुळात ही जी केस आहे ही परिस्थितीजन्य आधारित पुराव्यावर केस आहे. बरोबर आहे. परिस्थितीजन्य आधारावर जेव्हा केस असती, पुराव्यांची जी साखळी असती ती प्रत्येक प्रॉपर सरकार पक्षाने मेंटेन करावी लागते. एक जरी त्यातला दुवा कट झाला तर त्याचा फायदा आरोपीला मिळतो. फायदा मिळतो म्हणजे काय, फाशीच्या ऐवजी जन्मठेप होऊ शकते. शेवटी ही फॅक्ट आहे की तिथं घटना घडली, त्या बाळाचा खून झाला, मर्डर झाला, ब्रुटली मर्डर झाला, हे सिद्धच झालंय. मग रेप झाला होता का नाही, ह्यानेच मारलं का नाही, बरोबर आहे. मग ह्या सगळ्या चेन आता शेवटी निकाल आलाय म्हटल्यानंतर ते शाबित झालंय, हे आपण आता डिस्कशन मध्ये आपण गृहीत धरू. पण उच्च न्यायालयामध्ये प्रत्येक ओळीवर चर्चा होणार. आणि मग निकाल देत असताना सन्माननीय न्यायाधीश महोदयांनी हे बघायला पाहिजे होतं, ह्याच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. सरकार पक्षाने हा पुरावा आणायला पाहिजे होता, तो न आणता हा घेऊन आले, पण खालच्या कोर्टाने ते दुर्लक्ष केलं. या सगळ्या गोष्टीचे आपण म्हणतो ना ज्याला पिसं निघणार, ते सगळे निघणार. मग उच्च न्यायालयाला असं वाटलं, अरे दिस इज नॉट केस फॉर हँग, इथं जास्तीत जास्त जन्मठेप. ठीक आहे ना, घटना घडली, त्या बाळाचा मृत्यू झाला, खून तर झालेलाच आहे, खुनासाठी मग त्याला जन्मठेप देणे योग्य आहे. मग परत प्रश्न हा येणार आहे की त्याचं वय आज 65 आहे, हे सगळं वर सुप्रीम कोर्ट जाईपर्यंत त्याचं होणार 75. म्हणजे एका वयोवृद्धाला तरी फासावर लाटकवायचा का, त्यापेक्षा त्याला कोठडीत ठेवून तसंच तो जाणार, नॅचरल डेथ होईल ना त्याची, असाही विचार होऊ शकतो भविष्यामध्ये. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये अनेक कंगोरे असतात, अनेक वकील येणार,
त्यामध्ये संविधान, त्यामध्ये कायदा, सुप्रीम कोर्ट, मर्सी पिटिशन, ह्या सगळ्या प्रोसेसला जो वेळ द्यायला लागतो तो लागतोच ना. शेवटी असं नाही ना की मोर्चे निघाले, हायवे बंद पडले आणि फार मीडियातून चर्चा झाली, आता आलाच टप्प्यात द्यायला फाशी देऊन टाका, असं नाही ना. आणि हा जर मेसेज गेला तर भविष्यात तुम्ही उद्या कोणाला अटकावताल? मग पटकन घाईघाईमध्ये चार्जशीट, विटनेस आणले, सिद्ध झाली, देऊन टाका फाशी, असं सुद्धा व्हायला नको. आणि म्हणून न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जो वेळ प्रॉपर द्यायला लागतो तो द्यायलाच लागतो. शेवटी गुन्हा शिक्षा झाल्यानंतर 90 दिवसाचा त्याला टाइम पिरियड दिलेला आहे, त्यात ते अपील होणार. अपील झालं की पेपर बुक. उच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर उच्च न्यायालय असं करणार नाही सगळे बाजूला ठेवून हेच घेऊन बसा. अनेक वेळ आपणच सांगितलं काय नाही ना पुजेरे कुठले कुठले पेंडिंग पडले, त्यातला हा प्रकार होणार. हा जाणीवपूर्वक केलेला डिले नसतो. ज्याला वेळ लागतो तो लागतोच. सरकारला असं वाटत असेल आता फाशी झाली, महिना 2 महिने त्याला आपण लगेच लटकून टाकू म्हणजे एक वेगळं मेसेज, पण ते पॉसिबल नसतं. शेवटी सरकारचं काम काय आहे? न्याय व्यवस्थेला सगळी यंत्रणा पुरवणं. न्यायालयीन प्रक्रियेमध्ये सरकार कुठले हस्तक्षेप करू शकत नाही. आज आपण आता नेत्यांचं स्टेटमेंट बघतो, फास्ट ट्रॅक कोर्टात पाठवून देऊ. शासन फास्ट ट्रॅक शासन करतं का? नाही. हायकोर्टला फक्त ती यंत्रणा पुरवते. आणि आजपर्यंतचा अनुभव आमचा असा वकील म्हणून की सगळ्यात जास्त दुर्लक्षित असलं असेल ते न्याय व्यवस्था आहे. न्याय व्यवस्थेकडनं येत काहीच नाही ना, काहीच नाही. त्यांना द्यायलाच लागतं. मग ते गुन्हेगार पगार ते सांभाळा, एवढी मोठी यंत्रणा आहे सगळी. आणि म्हणून सरकारकडनं ते दुर्लक्ष होतं. ज्या ज्या फॅसिलिटीज न्यायदानाचं काम फास्ट होण्यासाठी द्यायला पाहिजे ते दिलं जात नाहीत. आजही आमचे न्यायाधीश म्हणजे कोर्ट बघा, अक्षरशः 10x10 रूम मध्ये कोर्ट हॉल अडचणीत बसून न्यायदानाचं काम करतात. काही न्यायालयांना खिडक्या नसतात, व्हेंटिलेशन नाही. मग अशा अवस्थेमध्ये फास्ट मध्ये न्याय मिळावा कशी काय आपण अपेक्षा करणार? त्यामुळे असं एकाला दोष देऊन होणार नाही. सगळे एकमेकावर डिपेंड आहे, ही सगळी वस्तुस्थिती. तो तर खरं तर थोडक्यात चेन आहे सगळी. तो तर आणखी वेगळा चर्चेचा विषय होऊ शकतो. पण एक गोष्ट मात्र स्पष्ट, जसं तुम्ही सांगितलं की शिक्षा सुनावली गेली म्हणजे तिची अंमलबजावणी होईलच. म्हणजे खालच्या कोर्टाने सुनावलेली शिक्षा तिची अंमलबजावणी होईलच हे आता तरी आपल्याला सांगता येत नाही. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा जनभावना हा एक भाग समोर येतो. आणि मग त्या या जनभावनेतून काय होतं किंवा जनभावनेचा आदर किंवा जनभावनेचा दबाव यातून काय घडतं तर आरोपीचा किंवा संशयिताचा एन्काउंटर. किंवा आपण बऱ्याचदा बघतोय प्रत्येक येताना की त्या आरोपीला आमच्या हातात द्या, आमच्या ताब्यात द्या, आम्ही काय करायचं ते. म्हणजे आणि कालही की त्या आरोपीला भर चौकात फाशी द्या, हा ठेचून मारा, अशा पद्धतीने. म्हणजे अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया काल अंमलबजावणी लवकर होत नसल्यामुळं लोकांच्या त्या भावना आहेत की हे झालं पाहिजे. जरी आज शिक्षा मरेपर्यंत फाशीची झाली तरी मी अनेक अशी प्रकरणं बघितली. तुम्ही नैना पुजारींचा उल्लेख केला, ते प्रकरण आम्ही त्यावेळेला आम्ही आंदोलन केलेलं होतं. 2009 साली ते घडलं होतं. तुमच्या ह्याच्यानुसार 2017ला तो निकाल झालाय. त्याच्यात पुढे सुप्रीम कोर्टात काहीच अजून हायकोर्टाला पेंडिंग आहे. म्हणजे अजून सुप्रीम कोर्टापर्यंत गेलंच आमचेच गुरु नाही. आहेत आणि कोपर्डी प्रकरणात आम्ही होतो. कोपर्डी प्रकरणामध्ये इतक्या दुर्मिळातली दुर्मिळ केस होती. क्रूरपणे त्या मुलीवर अत्याचार करून ज्या पद्धतीनं आम्ही त्या घटनास्थळावर त्यावेळेला गेलेलो होतो. पण अजूनही त्या बाबतीत इतकी मराठा मोर्चे निघाले, लाखो लोक रस्त्यावर उतरले, एवढा जनक्षोभ होता की त्याला आमच्या ताब्यात द्या किंवा शिक्षा द्या. अजूनही तिच्या आई वडिलांना पोलीस प्रोटेक्शन आहे, अजूनही आहे. मला तिचे वडील आता भेटले होते साधारण एक 7-8 महिन्यापूर्वी. पण न्याय कधी मिळायचा? कोपर्डीच्या त्या मुलीला अजूनही न्यायच मिळालेला नाहीये. 2016ला झालेली घटना, आज 2026 आहे. आणि मग नसरापूरचं प्रकरण जिथं समोर येतं, जिथं आपण अभिनंदन करतोय, न्यायालयाचं स्वागत करतोय, यंत्रणांचं स्वागत करतोय, तिथे आता सरांनी सांगितलं तसं हायकोर्टात केस जाते. हायकोर्टात ती 2 महिने चालेल, 4 महिने चालेल, 6 महिने चालेल का वर्षभर चालेल, काही सांगता येत नाही. तिथं निकाल झाला तर सुप्रीम कोर्ट आहे. सुप्रीम कोर्टात ती केस 2 महिने चालेल का वर्षभर चालेल का 10 वर्ष चालेल हे सांगता येत नाही. आणि तोपर्यंत आपण आता म्हणतोय की ही जी शिक्षा फाशीची झाली ती हायकोर्टात सुद्धा कायम होईल किंवा सुप्रीम कोर्टात कायम होईल, ही आपल्यासारख्या महिलांची किंवा लोकांची इच्छा आहे. परंतु शेवटी पुराव्यावर आधारित आहे किंवा ज्या पद्धतीनं तो युक्तिवाद चालतो त्याच्यावर ते सगळं आहे. आणि मग सरांनी सांगितलं की या प्रकरणातला आरोपी हा 65 वर्षाचा आहे. मग 65 वर्षाच्या आरोपीला आपण फासावर लटकवायचं का त्याला मग जन्मठेप द्यायची? आणि मग शेवटी याची दयेचा याचिकेचा जो अर्ज आहे तो राष्ट्रपतींकडे जाणार आहे. म्हणजे आमची अशी इच्छा आहे की सरकारला खरोखरच तुम्हाला उदाहरण द्यायचंच आहे
तर पुणे सत्र न्यायालयात महाराष्ट्राच्या इथे तर तो निकाल लागला, परंतु हायकोर्टात सुद्धा तो लवकरात लवकर लागावा, सुप्रीम कोर्टात लवकरात लवकर लागावा आणि देशाला एक चांगला मेसेज जो पुण्यातनं गेलाय तो जर 6 महिन्याच्या आत सुप्रीम कोर्टापर्यंतचे सगळे निकाल आणून दयेच्या याचिकेपर्यंत जाऊन अगदी त्याला फासावर लटकवण्याचं जेव्हा अंमलबजावणी होईल तेव्हा खऱ्या अर्थानं त्या मुलीला न्याय मिळेल, त्या मुलीच्या आई वडिलांना न्याय मिळेल आणि फास्ट ट्रॅक कोर्ट जे आहे त्या कोर्टामध्ये आता मात्र विधान भवनामध्ये चर्चा होऊन कायदा होणं गरजेचं आहे आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये अगदी जिल्हा सत्र न्यायालयात तरी 2 महिन्याच्या आत प्रत्येक प्रकरणामध्ये निकाल आला पाहिजे. असं जर केलं तर निश्चित मग तो निकाल अगदी तपासावर अवलंबून आहे. कदाचित कोणी कधी निर्दोष सुटेल, कोणी त्याच्यामध्ये दोषी होईल, कोणाला जन्मठेप होईल, कोणाला फाशी होईल, परंतु 2 महिन्याच्या आत जर निकाल यायला लागले तर पुढचा तरी जो रस्ता आहे, जो अधिक खडतर आहे, त्याला कुठंतरी लवकरात लवकर आपल्याला पुढे जाता येईल. पण अंमलबजावणी करायची झाली तर हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट आणि राष्ट्रपतींची दयेची याचिका याचं अंतर जे आहे ते वर्षांमध्ये नसलं पाहिजे, ते 6 महिन्याच्या आत त्याचा निकाल होणं गरजेचं आहे. पण लगेचच्या लगेच शिक्षा दिली गेली. आता जसं म्हटलं की या प्रक्रियेनुसार तर उशीर लागतो, पण ज्या 2-3 घटना घडल्या ज्यामध्ये एन्काउंटर म्हणजे आता याला शिक्षा म्हणायची की नाही हा भाग निरा किंवा कायदेशीर त्याला कितपत, पण मुळात असं आहे की जसं हैदराबादमध्ये घडलं होतं किंवा इथे तर होर्डिंग लागले होते आपल्या महाराष्ट्रात दुर्दैवाने की तिथे बदलापूर की कशा पद्धतीनं बदला पूर्ण केला वगैरे वगैरे अशा पद्धतीनं. तरी देखील मग अशा घटना घडतात. म्हणजे लवकर निकाल ज्याला म्हणतो आपण, म्हणजे न्याय प्रक्रियेनुसार ठीक आहे लवकर निकाल लागला मात्र शिक्षा द्यायला उशीर झाला, पण दुसऱ्या बाजूला कुठल्या तरी यंत्रणेमार्फत अशा पद्धतीने शिक्षा दिली गेली किंवा अगदी लोकांनी आपल्या हातामध्ये कायदा घेतला आणि आरोपीचा खात्मा केला असं देखील घडतं. तरी देखील अशा घटना घडतात. या घटना अशा का घडतात? कारण मी मागेही तुम्हाला म्हटलं की कायद्याचा वचक खरोखरच नाहीये आणि कायद्यातनं पळवाटा आहेत. जसं आता ताई पण सांगत होत्या की सत्र न्यायालय, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, मग राष्ट्रपती, हा जो प्रवास आहे तो प्रचंड मोठा आहे. त्याच्यामध्ये 15-15, 20-20 वर्ष जातात आणि पीडितांचे कुटुंब फक्त वाट बघायचं काम करतात की कधी ना कधीतरी आमच्या केसचा निकाल लागेल आणि आम्हाला न्याय मिळेल. पण हे खूप बोटावर मोजण्या इतक्या केसेस आहेत की त्यांचे निकाल लागलेले आहेत. नाहीतर राष्ट्रपतींच्या इथे गेल्यावरती माफी म्हणजे त्यांना माफी मिळते त्याच्यातनं किंवा थोडी त्यांची शिक्षा कमी होते आणि त्यांना जन्मठेप होते फाशीच्या ऐवजी. अशाही कितीतरी केसेस झालेल्या आहेत. मुळातच ही विकृती ठेचली पाहिजे. ही जी समाजात विकृती आहे तीच ठेचली पाहिजे. जसं तुम्ही म्हणाल की एन्काउंटर केला, आता त्याच्यामध्ये राजकीय खेळ सुद्धा आहे की तेव्हा सुद्धा राजकीय हे मिळालं पाहिजे, एक अटेन्शन मिळालं पाहिजे की बाबा आमच्या कार्यकाळात आम्ही एन्काउंटर करून दाखवलं, आम्ही तातडीने न्याय दिला, हा एक मेसेज सुद्धा त्याच्यातनं पोहोचवण्याचं काम त्या सरकारनं केलं किंवा त्या सीटवर बसणाऱ्या व्यक्तींनी करून दाखवलं. मात्र खरोखर ते सगळं सिद्ध झालं होतं का? कोर्टापर्यंत त्या गोष्टी पोचल्या होत्या का? त्याच्या आधीच त्याचं एन्काउंटर केलं म्हणजे काही गोष्टी चुकीच्या पद्धतीने सुद्धा इथे रुजवल्या जातात आणि समाजामध्ये त्याची चर्चा होते. समाजातल्या घटकांना सुद्धा कळतं की काय चूक आहे, काय बरोबर आहे. पण यातनं राजकीय पक्ष जेव्हा फायदा घेतात ना, हे दुर्दैव आहे. या गोष्टी नाही झाल्या पाहिजेत. ते मागचं प्रकरण असेल किंवा आता नसरापूर प्रकरण असेल, याच्यामध्ये सरकारनं कुठंतरी स्वतःची पाठ चांगलीच थोपटवून घेतलेली आहे. अगदी पत्रकार परिषद घेऊन की आम्ही कसं आमच्या कार्यकाळामध्ये 2 महिन्यात फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये न्याय मिळवून दिला. अरे मग आधीच्या प्रकरणांमध्ये तुम्ही का नाही लक्ष घातलं? तिथे का नाही तुम्ही फास्ट ट्रॅक वरती 2 महिन्यातच निकाल लावले? आधीच्या केसेसचा सुद्धा आढावा घ्या, त्याची सुद्धा माहिती तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवा. अशा पद्धतीने एकाला एक न्याय आणि एकाला अन्याय हे असं होता कामा नये. हा सुद्धा मेसेज आज समाजामध्ये गेलेला आहे आणि त्याचा सुद्धा पुनर्विचार झाला पाहिजे. शक्ती कायद्याबाबत का बरं एवढी उदासीनता आहे? एवढा चांगला कायदा आहे, त्याबाबत फडणवीस बोलत नाहीत, एकनाथ शिंदे साहेब बोलत नाहीत, आपल्या सुनेत्राताई पवार सुद्धा बोलत नाहीत. यांनी बोललं पाहिजे. आज केंद्रात सत्ता त्यांची आहे, राज्यात सत्ता त्यांची आहे. मग यांना अवघड काय शक्ती कायदा अंमलात आणण्याचं? काय कठीण काहीच नाहीये, फक्त इच्छाशक्ती हवी आणि ती इच्छाशक्तीचाच अभाव असल्यामुळे हे अशा पद्धतीचे कायद्यातल्या पळवाटांचा फायदा घेऊन हे जे आरोपी आहेत ते सुटतात किंवा फक्त ह्या केसेस पेंडिंग पडतात. याच्या पलीकडे काहीच चित्र समाजामध्ये जात नाहीये. FIR घ्यायला सुद्धा म्हणजे मी सुद्धा अनेक केसेस हाताळते. FIR घ्यायला सुद्धा आम्हाला तिथं जाऊन बसावं लागतं की तुम्हाला ह्या मुलीची FIR घ्यावी लागेल, तुम्हाला ह्या बाईची FIR घ्यावी लागेल आणि आम्ही दबाव टाकल्यानंतर पोलीस FIR घेतात. का?
का तुम्ही तिचं ऐकून तिची FIR लिहून का घेत नाही? म्हणजे ह्या सुद्धा गोष्टी आहेत. प्रत्येक वेळी पोलिसांवरती दबाव आणावा लागतो, तेव्हा कुठे जाऊन न्यायाच्या प्रक्रियेमध्ये त्या व्यक्तीला आणावं लागतं, हे सुद्धा दुर्दैव आहे. आणि एक- यासाठी सुद्धा झगडा करावा लागतो. आणि आपण म्हणजे थोडंसं राजकारण बाजूला ठेवत मात्र सरकार येतात आणि जातात आणि अनुभव मात्र तोच राहतो, ही वस्तुस्थिती आहे. मिलिंदराव, मला एक सांगा की एन्काउंटर याला काही कायदेशीर प्रोटेक्शन नाही, म्हणजे त्याला काही अर्थ नाही, पण तरी देखील अशा प्रकारे एन्काउंटर घडतात किंवा मृत्यूदंडाची शिक्षा, याला आपण कायदेशीर प्रोटेक्शन म्हणजे याला फाशी न्यायालय सुनावतं आणि फाशी दिली जाते. खरोखर फाशी दिल्याने प्रश्न संपतात का हो? कारण त्याबाबतही अनेक मतप्रवाह आहेत की कोणी म्हणतं की त्याला असाच म्हणजे जन्मठेप द्यावी किंवा तुरुंगात त्याला सोडू द्या, यातना सहन करू द्यात. फाशी दिलं तर एका क्षणात सगळं संपून जाईल आणि मग ती भीती राहणार नाही. काय वाटतं तुम्हाला? मुळात असं आहे की वकील म्हणून माझं असं म्हणणं आहे की जी काय फाशी दिली ह्या कालच्या गुन्ह्यात असं नाही, कुठल्या आता जन्मठेप होतात, फाशी होतात. फाशी दिली म्हणजे हे काय समाजामध्ये त्या प्रकारच्या गुन्ह्यांना आळा बसावा, जरब बसावा म्हणून दिलेली फाशी असते का? तो केलेला गुन्हा शाबित झाला, सरकार पक्ष सिद्ध करण्यात यशस्वी झाला आणि म्हणून त्या गुन्ह्यापोटी त्या गुन्ह्याला जी काही शिक्षा आहे कायद्यात तरतूद त्याप्रमाणे ती दिलेली शिक्षा आहे. आता ह्याच्यातनं समाजाने काय मेसेज घ्यायचा, काय बोध घ्यायचा हा ज्याचा प्रश्न आहे. आपण आता सांगितलं की ते बदलापूरचं प्रकरण झालं, एन्काउंटरला काय कायदेशीर व्हॅल्यू आहे का? मुळात एन्काउंटर का होतो किंवा आपण कालपासून बघतोय की अशा प्रकारच्या गुन्ह्यांना नेते सुद्धा बोलतात की त्यांना आमच्या ताब्यात येऊन ठेचून मारा. हे पब्लिकली स्टेटमेंट देणं ठीक आहे, पण हे का घडतं? कारण आज सिस्टीमवरचा विश्वास लोकांचा उडत चाललाय. आज सामान्य माणूस काय म्हणतो, कोर्टात जाऊन 50 वर्ष 20 वर्ष भांडत बसायच्यापेक्षा बाहेरच्या बाहेर आपण हे विषय संपून टाका. आपण मागाशी काही उदाहरणं दिलं, ताईंनी सांगितले की निकालच लवकर लागत नाही आणि ह्या भावनेमधूनच त्याला आमच्या ताब्यात त्याला ठेवून टाकतो म्हणजे न्याय. मग ह्याला म्हणतात जंगलराज. बरोबर आहे. एन्काउंटर बदलापूरला जे प्रकरण घडलं तो एन्काउंटर होता का? मुंबई उच्च न्यायालयाने सांगितले का एन्काउंटर नाही, पोलिसांनी केलेला खून आहे, संबंधित पोलिसांवर FIR दाखल करा. त्याच्या विरोधात पोलीस सुप्रीम कोर्टला गेले, सुप्रीम कोर्ट सुद्धा म्हणले की नाही त्यात FIR दाखल करा. हे सोडून द्या. मला वाटतं धाराशिव मध्ये ते कोठडी मृत्यूचं प्रकरण, बरोबर आहे, मला वाटतं प्रकाश आंबेडकर साहेबांनी सुप्रीम कोर्ट पर्यंत भांडले आणि त्यामध्ये FIR दाखल करायला सुप्रीम कोर्टने सांगितलं. म्हणजे हे एन्काउंटर फेक असतात. ताईंनी मागाशी बरोबर पॉइंट आउट केलं की राजकीय लोक मायलेज घेण्यासाठी म्हणजे पटकन त्याला बदलापूरचा आरोपी त्याला एन्काउंटर करून टाकला म्हणजे आम्ही कसा न्याय केला ह्याचे फ्लेक्स पण लागले होते. बरोबर आहे. आणि त्याच भावनेतून आता वकील म्हणून मी तसं बोलणार नाही, पण कालचा निकाल पण 2 महिन्यात जर लागत असेल तर मागाशीच बोललो की सिलेक्टिव्ह पद्धतीचा, कारण आपण दोन्ही ताईंनी उदाहरणं भरपूर दिले की अशा केसेस पेंडिंग आहेत त्या का राहतात, ह्या केसमध्ये का निकाल लागला. साहजिक आहे, कोणाला हा संशय निर्माण होणं साहजिक आहे आणि म्हणून एन्काउंटर प्रकार वाढतात. नेते लोक सांगतात का तुम्ही आम्ही ठेचून मारू. अरे ठेचून मारण्यापेक्षा तुम्ही हे स्टेटमेंट द्या की आज पुण्यामध्ये किती 5 फास्ट ट्रॅक कोर्ट आहेत, तिथं आम्ही 20 फास्ट ट्रॅक करू, ताबडतोब बिल्डिंग उभी करू, सगळी सिस्टीम ज्युडिशियल आम्ही सप्लाय करू, सगळं पुरू, जे लागतं ते, मग कसा निकाल लागत नाही ते बघू, असं म्हणत नाहीत. म्हणजे नेते जर म्हणतात आपण ठेचून मारू, मग कोणाकडनं काय अपेक्षा करायची असं मुळातच म्हणजे गुन्हेगारांची एवढी हिंमत होणारच नाही किंवा एवढं साहस होणारच नाही की त्यांनी गुन्हा करावा. अशा पद्धतीची परिस्थिती वातावरण निर्माण व्हायला पाहिजे. म्हणजे आज आपण पुणे मुंबई किंवा कुठल्याही शहरामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये काय पाहतो तर नागरिकांवरच निर्बंध. म्हणजे पुण्यात काय तर रात्री 10 वाजता गाड्या बंद करा, महिलांनी दागिने घालून बाहेर पडायचे नाही. हा म्हणजे प्रिकॉशन आपण घ्या सगळे, काय नियम आहेत. हा किंवा इथे काय उंच किंवा मजबूत होताना पाहिलं तर आपण त्या पोलीस आयुक्तालयाच्या भिंतीत अधिक मजबूत होताना किंवा उंच होताना पाहिल्यात बघा. तर हे वास्तव. तर या संदर्भात तुमची जरा मत मला अगदी आपण आणि त्यांनीच अर्थात समारोप या सगळ्या चर्चेचा करणार आहोत. तर नागरिकांवरतीच निर्बंध हा जो प्रकार आहे, मग पोलिसांनी यंत्रणांनी मग त्यांनी त्यांची जबाबदारी. एकतर पोलिसांचा धाक कुठेही उरलेला नाही म्हणून एन्काउंटरची मागणी होते. जेव्हा नसरापूरचं प्रकरण घडलं, मी सुद्धा जेव्हा पीडितेच्या घरी गेले होते, जेव्हा मी त्या घटनास्थळावर गेले, घटनास्थळी जवळजवळ 200-250 लोक, त्या गावातली, गाव बंद होतं 4-5 दिवस कंटिन्यू, ती लोक जेव्हा मला भेटायला आली आणि सगळ्यांनी मागणी केली, तेव्हा माझी मागणी होती
की नसरापूर प्रकरणात एन्काउंटर झाला पाहिजे. का? कारण न्याय मिळत नाही. मी संविधान मानणारी कार्यकर्ती आहे, मी कायदा मानणारी कार्यकर्ती आहे, परंतु अनेक प्रकरणं जेव्हा मी 2010 पासून जेव्हा या सगळ्या क्षेत्रांमध्ये काम करतेय किंवा अनेक प्रकरणं जेव्हा मी हाताळलेली आहे, तर मी त्याच्यात बघितलंय की न्याय अजून कुठे मिळालेलाच नाही. एखादा न्याय मिळाला, परंतु तो 10-12 वर्षांनी मिळालेला आहे, परंतु अजूनही तो सुप्रीम कोर्ट किंवा इतर ठिकाणी तो पेंडिंग आहे. कुठेतरी लोकांचा जो आहे तो या यंत्रणांवरचा विश्वास जो आहे तो कमी झालेला आहे, आणि मग लोकांमध्ये एक भीती निर्माण झालेली आहे किंवा लोकांची अशी इच्छा आहे की मग एकतर आमच्या ताब्यात आरोपी द्या किंवा त्याचा एन्काउंटर करा. आता माझं म्हणणं थोडंसं वेगळं आहे. मी जरी कायदा मानणारी असले, संविधानाला मानणारी असले, तरी मी एक आक्रमक कार्यकर्ती पण आहे. आणि मी आक्रमक कार्यकर्ती म्हणून, एक मुलाची आई म्हणून जेव्हा मला जर विचारलं जातं, तर तेव्हा मी सांगेन की बाबा काही प्रकरणांमध्ये एन्काउंटर झाले पाहिजे. का झाले पाहिजे? भलेही कोणी राज्य शासनावर असू दे, ते पाठ थापटू देत, नाहीतर स्वतःच्या पक्षाचं नाव करू देत, त्याच्या जाहिराती करू देत, नाहीतर बॅनर लावू देत, पण न्याय मिळू शकतो आणि आम्ही हे करू शकतो. गुन्हेगारांना कायद्याचा वचकच राहिलेला नाहीये. मगाशी सरांनी जसं सांगितलं तसं एखादं प्रकरण फोन आल्यावर हे अशा पद्धतीनं घ्यायचंय म्हटल्यावर त्यानुसार तो तपास होतो, त्यानुसार त्या गुन्हेगाराचं हे केलं जातं. त्याच्यात चार्जशीट दाखल करायची का नाही करायची, ती 90 दिवसात दाखल करायची का काही काही प्रकरणात 3-3 वर्षांनी पण दाखल होते. मग याच्यामध्ये जेव्हा पोलीस अशा पद्धतीनं भूमिका घेतात, तेव्हा कुठंतरी जनता त्या वेळेला रस्त्यावर उतरलेली असते आणि तो विश्वास राहिलेला नसतो. आणि मग आमच्यासारख्या कार्यकर्त्या ज्या अभ्यासू आहेत, ज्या अनेक वर्ष याच्यात काम करतायत, मला माहिती की ही मागणी चुकीची आहे, परंतु कुठंतरी असं वाटतं की मग ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना, जर तातडीनं न्याय आपल्याला काही प्रकरणांमध्ये हवाय, लोक रस्त्यावर उतरलेली आहेत, जनतेचा प्रक्षोभ आहे, तर कुणाला काय अगदी श्रेय घ्यायचं ते घेऊ देत, परंतु न्याय तातडीनं मिळाला पाहिजे. आणि मग दरवेळी आमचंही असं म्हणणं असतं की जिथे ही जशी दुर्मिळातली दुर्मिळ घटना होती, जिथे आपण बघितलं म्हणजे साताऱ्यात एक 8 वर्षापूर्वी एक घटना घडली होती, मी गेले होते, त्या मुलीवर 60 वर्षाच्या एका आजोबांनी अत्याचार केला होता. ती 2.5 वर्षाची होती. तिला म्हणजे खाली 7 टाके पडले होते. मी स्वतः तिला हॉस्पिटलमध्ये नेताना होते. संदीप पाटील त्यावेळेला SP होते आणि त्यावेळेला आम्ही त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेलेलो होतो. हे सगळं जेव्हा बघतो ना, त्यावेळेला कायदा आहे, कायद्यानं शिक्षा झाली पाहिजे, फाशी झाली पाहिजे, त्याच्यासाठी आपण फास्ट ट्रॅक मध्ये नेऊ, त्यांना मनोधैर्य योजना मिळाली पाहिजे, गरीब कुटुंब, हे सगळे प्रयत्न केलेत. पण माझ्यासारख्या कार्यकर्तीची मागणी असते की मग एवढा क्रूर कोणीतरी कृत्य करतं ना, मग त्यालाही क्रूरतेने तुम्ही संपवा, त्यालाही त्याचा एन्काउंटर करा. आणि हीच लोकांची भावना आहे. एक आई म्हणून जर तुम्ही मला विचारलं, तर अशा पद्धतीच्या जेव्हा कायद्याचा धाक कमी असतो, पोलिसांवरचा विश्वास उडतो, यंत्रणांवरचा लोकांचा विश्वास उडतो, तेव्हा अशा काही प्रकरणांमध्ये एन्काउंटर झाले पाहिजे. पण सिलेक्टिव्ह एन्काउंटर होतात ना, त्याच्याबद्दल काय नाही, म्हणणं? सिलेक्टिव्ह एन्काउंटर जरी केले असले झाले आणि असे किती आरोपी संपवले हे सुद्धा पाहणं नाही, गरजेचं आहे. असे फार सिलेक्टिव्ह प्रकरण होतात. परंतु माझं म्हणणं आहे की त्या वेळेला तो दिलेला संदेश जो आहे तो लोकांमध्ये फार चांगला जातो. मग मी न्यायालयाची गरजच नाही. Encounter करायची तर मग न्यायालयात हैदराबाद वकीलही प्रकरणामध्ये मी जेव्हा गेले होते, ते त्यांनी एक जनभावना म्हणून हा, नाही, किंवा माझी पण किंवा तीच एक भावना भावना आहे, म्हणून सर. किंवा पण- न्याय मिळायला पण पाहिजे. तुम्ही- राजकीय पण तुम्ही- फायद्यासाठी नाही, होणारे तुम्ही इथं- एन्काउंटर मग तुम्ही हे पक्षाच्या चुकीचं प्रवक्त्या आहे. म्हणून बोलत नाही, असाल. नाही, नाही, मी अजिबात इथे नाही. एक आई म्हणून बोलतीये नाही, आणि आता- आई म्हणून मी जी पण आईच आहे, आणि मला मलाही माहिती मुलगी आहे, आहे की मी आई पण म्हणून आज जी सामाजिक भावना क्षेत्रात आहे काम करते. ती मला माहिती की कायद्यात आणि नाहीये. नक्कीच कायद्यानुसार अशा पद्धतीने असं encounter बोललं नाही झालं पाहिजे. पण हे झालं पाहिजे. ज्यांना पुरावे हे सुद्धा झालं पाहिजे. महत्त्वाचे आहेत. आता झालं मी- पाहिजे. आणि महत्वाचा मुद्दा कसा आहे की बाबा ह्याच्यातला कुठलाही- मध्य मी सांगतो आता. हा एक्झॅक्टली. हे पण मला encounter व्हायला आणि- पाहिजे यांची मागणी हा, पण त्याला एक जोडून- सिलेक्टिव्ह व्हायला नको. आणि त्याला आणखीन जोडून- बॅकग्राऊंड कसं आहे की आता मला कुठलं बदलापूरचा हो. शिंदेला एन्काउंटर हो, केला, हो. बरोबर आहे, मारला, ठीक आहे, त्याने अत्याचार केला होता, काय केला असेल माहित नाही, बरोबर आहे, पण त्याने केलेला गुन्हा सिद्ध झाला होता का? हेच मला बरोबर म्हणायचंय आहे. सर. मग त्याचा एन्काउंटर का केला? कुठल्या कारण बेसिसवरती केला? कारण तो जर न्यायालयात काही गोष्टी बोलल्या असत्या तर बऱ्याचशा गोष्टी ओपन व्हायच्या होत्या. ही सुद्धा वस्तुस्थिती आहे ना. नाही, आहे, परंतु म्हणजे मग ह्याचा एन्काउंटर बरोबर आहे का चूक आहे, आता हा पण विचार पण करायचा. यंत्रणेवरचा राजकीय विश्वास कार्यकर्त्याला उडालेला आहे. वाचवण्यासाठी नाही, पण एखाद्याचं आता ही encounter मागचं करणं हे बॅकग्राऊंड चुकीचं काय आहे. आहे की Exactly. हा आरोपी जेव्हा कोर्टात गेला असता आणि काही गोष्टी हा बोलला असता, बऱ्याचशा लोकांचे भांडे उघडे पडले असते. हो. ही त्यातली वस्तुस्थिती हो, आहे. हो. आणि म्हणून त्याला मारला असंही लोक बोलतात. बरोबर आहे. मग एन्काउंटर बरोबर आहे का नाही, चूक आरोप आहे? प्रत्यारोप हा सगळा होतील. प्रकार पण आहे. या सगळ्यात मला या काय म्हणायचं सगळ्यात सर, एक तेवढा गोष्ट एकच आणि encounter या- का?
नाही, बाकी या काही सगळ्या- number का आणि- झाले नाही? आणि ही त्यांना पण का तुम्ही exactly, जपून ठेवलं? exactly. म्हणूनच आणि- म्हटलं की नाही, काही नाही, गोष्टींमध्ये झाले पण पाहिजे, ही पण सिलेक्टिव्ह fact आहे असले ना. पाहिजे पण ते. ही पण- माझा ही मुद्दा पण- हाच ही पण- आहे. नाही, माझा नाही, मुद्दा fact हाच ही आहे. पण आहे की बदलापूरचं एन्काउंटर केल्यावर नसरापूरचं घडलंच ना हो. कुठं जरा हा बसली मुद्दा. तर त्यामुळे मूळ प्रश्न तोच आहे जाता की जाता तातडीने नागरिकांना त्याला सुद्धा एन्काउंटर करून गोळी घालून संपून टाकायचा होता विषय. कशाला 2 महिने तरी त्याला पण ठेवलं? मुळात हैदराबादचं कसं आहे की- जेव्हा प्रकरण घडलं होतं आपल्याला माहित असेल की हैदराबाद पोलिसांनी, हा, हो. जे देशामध्ये ते प्रकरण गाजलेलं होतं. आम्ही दुसऱ्या दिवशी तेलंगणाला म्हणजे हैदराबादचे तेलंगणा राज्याचे जे सीएम होते तर ते दुसऱ्या दिवशी लग्नाला हजर होते आणि त्यांचे फोटो आले होते. इतकी मोठी घटना घडली आहे आणि त्यांना तिथं जायला वेळ नाही पीडितेच्या घरी, पण ते लग्नाला जातात. आणि ते जेव्हा आम्ही बघितलं तेव्हा आम्ही लगेचच तातडीनं आम्ही हैदराबादला गेलो होतो. आम्ही जेव्हा तिथल्या मंत्रालयावर मोर्चा नेला, आंदोलन केलं, तेव्हा आम्हाला दिवसभर ताब्यात घेतलं. परंतु संध्याकाळी आम्हाला जेव्हा तिथल्याच पोलिसांनी जेव्हा डिटेन करून रात्री गाडीत बसवलं तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की आम्हाला 3-4 दिवसाचा वेळ द्या आणि तोपर्यंत तुम्ही शांत राहा. आम्ही जे आहे ते काही ना काही कारवाई करू किंवा तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करू. आम्ही रात्री स्लीपर कोच मध्ये बसलो आणि दुसऱ्या दिवशी आमची स्लीपर कोच काहीतरी 7 वाजता स्वारगेटला पोहोचणार होती आणि 6 वाजता आम्हाला फोन आला त्याचा एन्काउंटर झाला म्हणून. परंतु काही ठिकाणी मग ज्या वेळेला जनक्षोभ त्या तेलंगणा राज्यामध्ये किंवा त्याच्यामुळे देशभर जो काही उतरला होता, अगदी पुण्यामध्येही अनेक आंदोलनं झाली होती, तर कुठंतरी आपण न्याय देऊ शकतो अशा पद्धतीची त्या मुख्यमंत्र्यांची भावनाने तो एन्काउंटर झाला होता आणि त्याचं स्वागत जे आहे ते देशभरात झालेलं होतं. त्यामुळे काही प्रकरणांमध्ये, सिलेक्टिव्ह प्रकरणांमध्ये नाही, परंतु अशी जिथं संवेदनशील प्रकरणं आहेत तिथं तातडीनं न्याय होणं गरजेचं आहे. आणि मग तो तुमच्यावर महिलांच्या नाही, बाबतीतली नाही. सगळीच प्रकरणं सगळे- अतिशय संवेदनशील सगळे- आहेत. बरोबर. जरी आणि असली त्यातनं बालकांवरती होणारे तरी अत्याचार आणि दुर्मिळातली खून. दुर्मिळ जी आणि प्रकरणं ते असतात असताना तिथं काही मात्र बालकांच्या होणं त्याची बाबतीत हीच तर- भावना आहे की प्रत्येकाचा एन्काउंटर झाला बालकांच्या पाहिजे. प्रत्येकाचा बाबतीत तर- एन्काउंटर कसं होईल? काही जाणकार लोक प्रत्येकाचा एन्काउंटर होऊच शकत नाही, काही कोणी जाणकार करूच शकत ते नाही. सांगतो. पण- काही ही जाणकार लोक fact काय नाही, म्हणतात आपण समजून घेतली काही- पाहिजे. काही काही जाणकार प्रकरणात जरा बसवण्यासाठी केलं पाहिजे. काही जाणकार लोक म्हणतात की हा एन्काउंटर म्हणजे त्याला एक गोंडस्ते नाव दिलेलं आहे हा. की हा खाकी वर्दीमधून केलेला खून हा, असतो. हा. बरोबर आहे हे मी म्हणत नाही, हो ते आता कोर्टाने सर्वोच्च न्यायालय सांगितलं. हायकोर्ट हो, हो, म्हणते. हो. मग पोलिसांनी जर खूनच केला असेल मग त्याला एन्काउंटर कसं म्हणायचं? बरोबर. मग खून का केला? काहीतरी दाबण्यासाठी असं कोण म्हणतंय? उच्च न्यायालय म्हणते. मग तो खून आहे ना, त्याला एन्काउंटर म्हणे गोंडस नाव खाली त्यांचा गुन्हा कसा दाबता येईल? मग खून जेव्हा असतो, खून म्हणले की त्याला मोटिव्ह असतो. बरोबर. म्हणजे कोणाच्या तरी सांगण्यावरनं काहीतरी कोणाच्या पापावर पांघरून घालण्यासाठी हा केलेला खून आहे हे आता सकृतदर्शनी हो, सिद्ध तर हो. झाले. ते बदलापूर प्रकरणामध्ये जरी सिद्ध झालेलं असलं तरी लोकांच्या त्या भावना आहेत. नाही, पण लोकांच्या एकूणच भावना- जे आहे, पण लोकांच्या एकूणच भावना नक्कीच असणार आहेत आणि त्या Exactly, असल्याच एखादा- पाहिजेत. पण आणि म्हणूनच सरकार पण काही काही प्रकरणांमध्ये एन्काउंटरची जी काही भूमिका घेतं ते त्या जनक्षोभाच्या ज्या काही भावना आहेत त्याच्यासाठीच त्या घेतल्या पण जातात. आपण अपेक्षा एवढीच करूयात की कुठल्याच प्रकरणामध्ये एन्काउंटर करण्याची वेळ येऊ नये. हा, न्यायालय- त्याच्यापेक्षा न्याय 2 महिन्याच्या व्यवस्थेने आत आणि 2 महिन्याच्या हा. आत फास्ट ट्रॅक न्यायालयात कोर्टाचा यंत्रणा निकालच नाही, लागला यंत्रणा तसा जर यंत्रणा कायदा कशासाठी झाला आहेत? तर तशी काही एन्काउंटर करायची System मागणी fast करायची वेळच येत नाही. एक्झॅक्टली. तर सगळ्या यंत्रणा आणि व्यवस्थेने त्यांची जबाबदारीने पार पाडली तर निश्चितपणे हो. अशी वेळ येणार नाही. आणि पुन्हा मला वाटतं म्हणजे दुर्दैवानं आणि आपल्यावरती- लोकांचाही कायद्यावर विश्वास बसेल मग. त्याच विषयावरती म्हणजे मी तर म्हणतो की खरं तर काय कुठलंही माध्यम असेल किंवा कुठलंही चॅनल वर्तमानपत्र या सगळ्या गोष्टींची चर्चा होत असते, पण अशा गोष्टींवरती चर्चा करण्याची वेळ आपल्यावरती परत येऊ नये अशी पण मला दुर्दैव आहे की राज्य सरकारची याबाबत उदासीनता आहे. सरकार कुणाचं येऊ देत, त्यांची उदासीनताच आहे. ते सिरियसली या गोष्टींकडे हे बघतच वेळोवेळी नाही नाहीये. कायद्याची जर अंमलबजावणी कायद्यांच्या त्यांना करता बाबतीत येत जर नाही तुम्हाला काहीच कठोर तर महिलांविषयी करायचं अनेक नाहीये. पातळ्यांवरती अनेक पातळ्यांवरती ह्या त्रुटी आहेत. समाजाला लागलेली देखील ही एक प्रकारची गुन्हेगारी, ही देखील एक कीड आहे आणि ती कशी नाहीशी करायची या सगळ्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. आपण या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि अतिशय महत्वाचे मुद्दे आज मांडलेत, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.